भूमाफियांकडून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप होतोय आणि फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता बैठक देखील आयोजित करण्यात आलेली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्रालयात ही बैठक आता आयोजित केलेली बैठक सुरू झालेली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील भूमाफियांविरोधात आवाज उठवला होता, तक्रार केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांनी ही बैठक आयोजित केलेली आहे। सगळे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित आहेत। अंजली दमानिया यांना देखील या बैठकीचं आमंत्रण दिलं होतं, त्या देखील उपस्थित आहेत। फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसोबत आता बैठक सुरू आहे। खुद्द महसूल मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत। मंत्रालयात ही बैठक सुरू आहे। आरोप ज्यांनी केला त्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील या बैठकीला उपस्थित आहेत। आपण दृश्यामध्ये बघू शकतो महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित आहेत। आपण या बैठकीची दृश्य बघतोय। मंत्रालयात ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। बीडमध्ये काही महिलांनी आपली जमीन हडपलेली आहे अशी तक्रार केली होती। भूमाफियांविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आरोप केले होते, सत्ताधाऱ्यांवर देखील आरोप केले होते आणि या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही बैठक मंत्रालयामध्ये बोलावलेली आहे। या बैठकीला महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी देखील आहेत। काही शेतकरी देखील या बैठकीला आलेले आहेत, ज्यांनी आरोप केलेले आहेत फसवणुकीचा, ते देखील या बैठकीत उपस्थित आहेत। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत आहेत। गिरीश, ही बैठक महत्त्वाची आहे, दमानिया देखील या बैठकीला उपस्थित आहेत, अधिक काय माहिती? नक्कीच धनंजय मुंडेंशी निकटवर्ती असलेले घनवट आणि घनवट कुटुंबियांनी आपली जमीन बळकावल्याचा आरोप पुणे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी काल केला आणि याची दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेत पीडित शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना आज बैठकीसाठी बोलवलेलं आहे आणि आजची ही बैठक आहे ती सुरू झालेली आहे। या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया, पीडित शेतकरी याशिवाय महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित आहेत। निश्चितच गिरीश, आणि आता घनवट किंवा इतर जे भूमाफिया आहेत बीड किंवा इतर जिल्ह्यामध्ये, त्यांच्या विरोधात आता शासन कडक कारवाई करणार का ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।